नमस्कार प्रेक्षकांनो, ठरला तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजे 27 मेच्या भागात आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता आपण पाहतो की वात्सल्य आश्रममध्ये पोलीस व मीडिया आलेली असते. वात्सल्य आश्रमाच्या बाहेर गार्डनमध्ये पोलिसांना जमिनीमध्ये काहीतरी सापडलेलं असतं. तर आता तिथे एक माणूस असतो. तो पोलिसांना असं सांगतो की साहेब, माझं कामच आहे कुत्री फिरवायचं, पण या बाजूला कुत्र्यांना आणलं ना की ते सारखे भुकतात. मी काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही, पण आज तो वेंगुर्ले घरांचा बॉबी आज इकडे आल्यावर जोरजोरात भुंकायला लागला. मला जबरदस्ती इथे खेचायला लागला, ओढत घेऊन आला. मग मी नंतर विचार केला या गेट मागे काहीतरी डेंजर आहे. पण हा वात्सल्य आश्रम तर केव्हापासून बंद आहे, काही कळलं नाही साहेब. मग मी लगेच तुम्हाला फोन केला. तर आता जी माणसं ती जागा खोदत असतात तिथे त्यांना एक माणसाचा सापळा सापडतो. तर आता इन्व्हेस्टिगेशनला आलेले असतात ती माणसं तो सापळा घेऊन तिथून निघून जातात. आता मीडियावाले त्याची न्यूज करू लागतात. इथे दुसरीकडे अर्जुन त्याच्या खोलीत असतो. त्याला काल जे काही घडलं, अश्विन अर्जुनला जे काही बोललेलं असतो ते सगळं आठवत असतं. सायली आता तिथे येते व अर्जुनला असं म्हणते, विसरा ना आता हे सगळं. किती दिवस आपल्या घरातून हसण्याचे आवाज येत होते आणि ते प्रियाला बघवलं नाही म्हणून तिने कारण नसताना वाद उकरून काढला. तर अर्जुन म्हणतो, मला तन्वीच्या वागण्याचं वाईट वाटलेलंच नाही आहे सायली, ती तशीच आहे पण अश्विन माझा भाऊ, त्याची बायको 2 भावांमध्ये भांडणं लावते, त्याला कळत नाही आहे का? तर सायली म्हणते, कळेल, कधीतरी नक्कीच कळेल. अर्जुन म्हणतो, पण नाही कळलं तर? खरं तर खूपच हुशार आहे अश्विन, खूप मॅच्युअर आहे, पण लग्न झाल्यापासून मूर्खासारखा का वागतोय मला खरंच कळत नाहीये. तर आता सायली असं म्हणते, ते त्यांच्या बायकोची बाजू घेत आहेत, नवऱ्याचं कर्तव्य करतायत. तर अर्जुन म्हणतो, बायकोची बाजू घेताना एकदाही भावाचा विचार करावा असं वाटलं नाही का त्याला? लोभी म्हणाला तू मला? मी लोभी आहे असं म्हणत आता अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर इथे दुसरीकडे अश्विन व प्रिया त्यांच्या खोलीत असतात. अश्विन म्हणतो, दादाला ना सगळं हातात मिळण्याची सवय आहे आणि मला एक साधी पेन्सिल हवी असली ना तरी 10 वेळा मागायला लागायची आणि त्याला काहीही मागायच्या आत सगळं त्याच्यासमोर हजर असायचं. तर प्रिया म्हणते, म्हणजे अश्विन, तुला आधीपासूनच वापरून टाकलेल्या तुटलेल्या वस्तू मिळायच्या का? तुला आधीपासूनच या घरात मान नव्हता का? असं ती मुद्दामच आगीत तेल ओतण्याचं काम करत असते. अश्विन म्हणतो, अगं नव्हताच मला कधी मान, कारण तेव्हा लहान होतो ना मी, पण आता लग्नानंतर दादाच्या वागण्यातून ते दिसतंय, त्याला तो मोठेपणा हवाय आणि आता मी त्याला त्याचा कॉम्पिटिटर वाटायला लागलोय. तर प्रिया म्हणते, अश्विन, अरे खोट्या मनाची माणसं ना नेहमी असंच वागतात. प्रत्येकाकडे तुझ्या इतकं निर्मळ मन नसतं ना रे. आणि तू कसं आहेस हे अर्जुन आणि सायलीला कळण्याची त्यांची लायकीच नाहीये. तरी ते दुसरीकडे अर्जुन सायलीला असं म्हणतो, लग्नानंतर अश्विन एवढा कसा बदलला? कोणी ओरडलं की माझ्या मागे लपणारा माझा अश्विन हा कुठला मुलगा आहे ज्याच्या मनात माझ्याविषयी इतकं विष आहे? तर आता सायली अर्जुनला असं म्हणते, तुमचा भाऊ कुठेही गेलेला नाही आहे, फक्त थोडा झाकोळला गेलाय, कारण त्याच्यावर प्रियाचा प्रभाव आहे आणि अश्विन भाऊजींच्या मनात तुमच्याविषयी खूप प्रेम आहे आणि ते कधीही संपणार नाही आहे. हां, कधी रागाच्या भरात ते वेडंवाकडं बोलतात, पण तुमचं रक्ताचं नातं आहे, ते कसं तुटेल? तर अर्जुन म्हणतो, जर तुटलं तर मी मोडून जाईन. मी माझ्या भावाच्या नजरेत माझ्याबद्दल इतका तिरस्कार नाही बघू शकत सायली. तर आता इथे दुसरीकडे अश्विन असं म्हणतो, आता माझ्या मनात दादाविषयी इतका राग आहे ना की असं वाटतं तो राग कधीही संपणारच नाही आहे. असं वाटतं काय त्याची इमेज होती आणि तो कसा वागलाय. अश्विन हे बोलताना आता प्रियाला मात्र आनंद होत असतो. ती अश्विनला असं म्हणते, तो जेव्हा चांगला वागलाय ना ती फक्त नाटकं होती त्याची अश्विन. आज तो जे काही बाहेर वागलाय ना तेच त्याचं खरं रूप आहे. तर अश्विन म्हणतो, पण ते मला आत्ता कळतंय ना गं. पूर्वी मला वाटायचं दादा मला प्रोटेक्ट करतोय, सपोर्ट करतोय, पण आत्ता कळतंय तो तर त्याची हुशारी मिरवत होता. तर आता प्रिया म्हणते, जाऊ देत, उशिरा का होईना तुझे डोळे उघडले ते बरं झालं. पण अश्विन, तुझं स्टँड घेतलास ना स्वतःसाठी, मला तुझा इतका अभिमान वाटला म्हणून सांगू. पण अश्विन, आता मागे हटायचं नाही हा, धाकटे म्हणून पुन्हा हिणवून घ्यायचं नाही. तर आता अश्विन म्हणतो, तू आहेस ना तन्वी माझ्यासोबत? तर प्रिया म्हणते, मी आहेच ना तुझ्यासोबत, कायम आहे. तर अश्विन म्हणतो,
मग मी आता कोणाचंही काहीच ऐकून घेणार नाही. तर आता इथे दुसरीकडे चैतन्य अर्जुनला फोन करतो व म्हणतो, अर्जुन तू लेटेस्ट न्यूज बघितलीस का? आत्ता लगेचच बघ. तर अर्जुन व सायली फोनमध्ये न्यूज बघतात. तर त्यात आता असं असतं की वात्सल्य आश्रमात आणखी एक मृतदेह सापडलाय. मधुकर पाटलांशी यांचा काय संबंध आहे? जर हा खून पाटलांनी केलाय तर विलासचा खून पण त्यांनीच केलाय असं समजायचं का? तर आता हे बघून सायली व अर्जुन खूपच शॉक होतात. तर आता सायलीला धक्काच बसतो. ती रडतच खाली बसते. अर्जुन चैतन्यला म्हणतो, हे काय चाललंय चैतन्य? पोलिसांना फोन कर आणि इन्फॉर्मेशन घे. मी फोन करतो तुला नंतर. तर आता सायली खूपच घाबरलेली असते व म्हणते, मधुभाऊंचं काय होणार आता? त्यांना परत पोलीस घेऊन जाणार का? तर आता अर्जुन तिला रिलॅक्स व्हायला सांगतो व म्हणतो, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? मी काही होऊ देणार नाही आहे सायली. सगळं सॉर्ट आऊट करेन मी, आय प्रॉमिस. तर आता इथे दुसरीकडे प्रिया किल्लेदारांकडे गेलेली असते व नागराजशी बोलत असते. ती असं म्हणते, आज किल्लेदार नसताना ना मुद्दामच इथे आले. कोर्टानंतर जे काही झालं त्यानंतर काही बोलला का तो? तर नागराज म्हणतो, नाही ना, तुला इकडून हकलून दिलं ना त्यानंतर तो काहीच बोललेला नाही आहे. त्याच्या डोक्यात काय चाललंय ना नेमकं तेच कळत नाही आहे. तर आता प्रिया नागराजला विचारते, ही आश्रमात जी नवीन डेड बॉडी सापडली आहे ती कुठून आली आहे? काय आहे ते सगळं? तर नागराज म्हणतो, अगं दामिनी आणि महिपतचा नवीन प्लॅन आहे तो मधुभाऊंना अडकवण्यासाठी. तर प्रिया म्हणते, आता या नवीन गोष्टी कशासाठी? मधुभाऊंना एका खुनासाठी पण शिक्षा देता आलेली नाही आहे तुम्हाला. अजून मग कशाला एक्स्ट्रा गोष्टी मधुभाऊंच्या आणि माझ्या माथ्यावर मारताय? असं ती रागातच म्हणते. तुम्ही एक एक बिनडोक प्लॅन करता, मग ते फसतात आणि मग निस्तरायला तुम्हाला माझीच गरज लागते. मी आधीच सांगते जर यात काही गडबड झाली ना तर मी ह्यात इन्व्हॉल्व्ह होणार नाही आहे. मी आधीच सांगते, हा खून कसा पचवायचा ना ते तुम्ही तुमचं बघा. तर आता प्रियाचं हे शेवटचं वाक्य प्रतिमा तिथे मागे आल्यामुळे ती ऐकते. तिच्या कानावर पडतं. ते ऐकून आता प्रतिमा शॉकच होते. तिच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो. आता ती प्रियाला म्हणते, खून? तुम्ही काय बोलत होतात आता? तर प्रिया म्हणते, अगं आई, आम्ही काही नाही. ती म्हणते, काका, आईंनी खून ऐकलं. अगं आई, खून नाही, आम्ही ऊन असं म्हणत होते. मी म्हणत होते की ऊन किती वाढलंय ना बाहेर, किती घाम पण आलाय, मला खूपच उकडतंय असं ती आता सावरासावर करत म्हणते. तर प्रतिमा म्हणते, नाही तन्वी, ऊन कधी पचत नसतं. तू खून पचवण्याबद्दल बोलत होतीस, मी ऐकलंय व्यवस्थित. तर नागराज म्हणतो, अगं काय बोलतेस वहिनी? ऊनच म्हणाली ती. तर प्रतिमा म्हणते, नाही ग, मी इतकं चुकीचं ऐकूच शकत नाही. तर प्रिया म्हणते, आई हे बघ, मला ना परत तेच बोलायला आवडत नाही, पण बोलायला लागतंय. आई, तू गोळ्या वेळेवर घेत नाही आहेस का गं? म्हणून तुला हे सगळं दिसतंय, ऐकू येतंय. त्या नागराज म्हणतो, हो खरंय वहिनी, तन्वी बोलते ते खरंय. तू तुझ्या गोळ्या वेळेवर घेत नाही आहेस का? तर आता असं म्हणून दोघेही आता प्रतिमाला पूर्ण वेडच ठरवतात. तर आता यातून पळ काढण्याचा प्रयत्न म्हणून प्रिया असं म्हणते, बापरे, किती उशीर झालाय, मला निघायला हवं ना. पण आई प्लीज तू काळजी घे हा. मला ना तिथे बसून जीवाला घोर लागलेला असतो सतत. तर आता प्रिया येते म्हणून असं म्हणून तिथून निघून जाते. तर आता इथे दुसरीकडे अर्जुन फोनवर बोलत असतो व तो असं विचारतो की ही टीप कोणी आणि किती वाजता दिली? मला सगळी डिटेल्स इन्फॉर्मेशन हवी आहेत आत्ता. तर आता फोन ठेवल्यानंतर अर्जुन रागातच म्हणतो, मला माहिती होतं दामिनी देशमुख हरते हे तिला सहन होणार नाही म्हणून ती असा पाठीवर वार करणार. तर चैतन्य म्हणतो, पण हे असे प्लॅन्स फार काळ वर्क होत नाही अर्जुन. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, तू अजिबात याचं टेन्शन घेऊ नकोस. आता ब्रेकिंग न्यूज आहे म्हणून थोडीशी खळबळ माजेल. कदाचित मधुभाऊ त्यात ओढलं सुद्धा जाईल, पण लवकरच कळेल की त्यांचा यात काहीही संबंध नाहीये. तर अर्जुन म्हणतो, त्या दामिनी देशमुखला धडा शिकवायलाच पाहिजे. ही कुठली पद्धत आहे केस जिंकण्याची? तर सायली म्हणते, हे सगळं त्या महिपत आणि दामिनीनेच केलंय ना. तर अर्जुन म्हणतो, अजून कोण करणार आहे? तर चैतन्य म्हणतो, पण आत्ता मधुभाऊंना अरेस्ट होणार नाही ही आपली पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. तर अर्जुन म्हणतो, येस, तू एक काम कर चैतन्य, तू आपल्या इन्फॉर्मरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि अँटिसिपेटरी बेलसाठी अप्लाय कर. तर चैतन्य हो असं म्हणून तिथून निघून जातो. आता अर्जुन सायलीला म्हणतो, चल सायली, आपण ना ही गोष्ट आता मधुभाऊंना सांगूया. तर सायली म्हणते, काय? अहो मी स्वतः धक्का पचवू शकले नाही आहे, ते कसा पचवणार आहेत? तर अर्जुन म्हणतो, त्यांच्यापासून लपवून कसं चालेल? त्यांना चुकीच्या पद्धतीने कळण्यापेक्षा आपण त्यांना सांगूयात, त्यांना समजावूया त्या गोष्टी. आणि सायली, आता तुला स्ट्रॉंग राहायला हवं, रडायचं नाही आहे. मधुभाऊंना त्यांची स्ट्रॉंग साऊ दिसली पाहिजे, तरच ते खचणार नाहीत.
खरं काय ते एक दिवस बाहेर येणारच आहे ग, पण तोपर्यंत ही केस कशी कुठे जाईल हे काही सांगता येत नाही आणि तेव्हा आपण त्यांच्याबरोबर असणं महत्त्वाचं आहे असं म्हणून तो सायलीला आता समजावतो व तिला शांत करतो. तर प्रेक्षकांनो, आता पुढील भागात काय घडणार हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.